हाय फ्रेंड. हाय, गुड मॉर्निंग. बस ना. तू ह्याला ओळखतेस ना? हा तुझा राकेश दादा. म्हणजे या घरात तुझे 2 दादा आहेत. ए मग मी तुला जसं फ्रेंड म्हणते तसं याला म्हणू? बिंदास, तुला जे आवडेल ना ते म्हण. चला गरम गरम नाश्ता करून घ्या. थँक्यू. जीवा ज्यूस घेऊन ये. तर गप्पा मारू नका, इडली गरम आहे तोपर्यंतच खा. आई, विदुलाला पण दे ना. कसं आहे माहितीये का बीबीताई, अहो यांना इडल्या बिडल्या खाऊ द्या. तुमच्यासाठी मी स्पेशल नाश्ता केलेला आहे, म्हणून तुमची डिश इथं मी मांडलेली नाही. तुम्हाला उपमा आवडतो ना? मला सांगितलंय सागर बाबांनी खास उपमा केलाय शेव टाकून, आणि तुमच्यासाठी स्पेशल ज्यूस आहे. हे असलं नाही बारीक सारीक. चला 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 आत करू नाश्ता. चला 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 चला. हे जे काय चाललंय ना मला तरी पटत नाही. काय चाललंय मेघना? अगं मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यामध्ये भांडणं सगळीकडेच होतात. त्या काय एवढं टेन्शन घेण्यासारखं? त्याबद्दल नाही बोलत आहे मी, घरातल्या टेन्शन बद्दल बोलते. अहो पद्माकर भाऊजीने त्या मुलीला तर घरातच आणून ठेवलंय आणि कुणीच त्यांना काही बोलत नाहीये. मा पण काही बोलल्या नाही. हा 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 मेघना, मी बोललोय बरं का मानशी. काय मग? मग काय, माना माझं नाही पटलं. त्यांचं म्हणणं असं की दादाच्या चुकीचं प्रायश्चित्त त्या मुलीला का? आणि तुला सांगू का, आपल्या घरामध्ये माणुसकी, भूतदया आणि माणुसकी धर्म ह्याचा जरा जास्तच उदो चाललेला आहे. एवढं जर वाटतं तर एखाद्या अनाथ आश्रमाला देणगी द्यायची. लोक तेच करतात. माणुसकी दाखवायची आहे म्हणून कोणी अनाथ आश्रम घरात स्थापन करत नाही ना. हो, पण आता हे माना कोण सांगणार? सांग ना. एरवी मा घराच्या प्रतिष्ठेसाठी किती जीव पणाला लावतात. मध्यंतरी आपल्या विडीने जेव्हा काही पिक्चर्स काढले होते तेव्हा केवढा इश्यू केला त्यांनी. आणि आता पद्माकर दादानी ही मुलगी घरात आणून ठेवली आहे तेव्हा घराण्याच्या प्रतिष्ठेला काहीच होत नाही. तू जरा हळू बोलशील का? बघ मेघना, तुला सांगतो मी, ह्या एका मुलीपायी आपल्या घराण्याची सगळी प्रतिष्ठा धुळीत मिळणार. मी बघतेच आहे हो, माझी खात्री आहे हा प्रसंग आपल्यावर लवकरच येणार आहे. अहो आता राकेशच्या लग्नात ही मुलगी दिसली की 4 लोक हमखास आपल्याला विचारणार. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. ती मुलगी मला या घरात नकोय. आणि आता या बाबतीत मी कुणाचा चकार शब्दही ऐकून घेणार नाही, समजलं? बाबा हे घ्या. भजी गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या. हो. येस. कशी झाली? मस्त. पण आईच्या हाताची चव नाहीये ना? तुझी आई खरंच मुरलेली गृहिणी आहे. पण बाबा, आईच्या हाताला विलक्षण चव आहे, हे तुम्हाला मान्य करायलाच हवं.
नाही, हे मला अमान्य करता येणारच नाही. जीव ओतून स्वयंपाक करते आणि प्रेमाने खाऊ पिऊ घालते. यू मिस हर, हो ना? खरं सांगा. गौरी, अगं आपल्या घरातली नेहमीची वस्तू जरी आपल्याला दिसली नाही तरी आपला जीव चुटपुटतो. बाबा, मग एवढंच आहे तर फोन करा ना आईला. एक फोन. बाबा, तिला पश्चाताप झालाय, खूप दुःख होत आहे तिला. मी फोन केला नाही असं तुला म्हणायचं? आणि आता दुःख होऊन काय आहे? काय उपयोग आहे? पण बाबा. गौरी, चहा आणतेस ना? ज्योती, राकेश बोलतोय. आज संध्याकाळी काय करतेस तू? आपण भेटू शकतो का प्लीज? ॲक्च्युली मी ना पार्लरची अपॉइंटमेंट घेतली आहे. आपण उद्या भेटूया. ज्योती, ब्युटी पार्लरचीच अपॉइंटमेंट आहे ना, उद्या जा ना. चालू शकेल, मी अपॉइंटमेंट कॅन्सल करू शकेन. प्लीज प्लीज डू दॅट. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? भेटल्यावर सांगतो. ए, काहीतरी बोल ना, मला आत्तापासूनच टेन्शन येत आहे. ज्योती, सागर विदुलाला घरी घेऊन आलाय. विदुला म्हणजे कोण? विदुलाला मी तुला सांगितलं होतं ना, पद्माकर काका आणि वैजयंतीबद्दल. त्यांचं काय? विदुला त्यांचीच मुलगी आहे. ओ माय गॉड, विचित्रच आहे सगळं. ज्योती, विचार कर आमच्या घरी काय परिस्थिती असेल. एनिवे, म्हणूनच आज संध्याकाळी आपण प्लीज भेटूया. मी खूप डिस्टर्ब आहे ज्योती. भेटशील ना? नक्की भेटूयात, पण तू टेन्शन घेऊ नकोस. हां, टेक केअर. ओके, बाय. बाय. विदुला ताई, सुरुवात का नाही केली जेवायला? मी सांगितलं ना एकदा, मला काही नकोय. अहो, तुम्हाला मी जेव नाही घातलं हे जर सागर बाबांना कळलं तर मला चापकानं फोडतेन का नाही ते? खोटं बोलू नको. माझा फ्रेंड कधी कोणाला मारणार वगैरे नाही. एरवी नाहीत मारत, पण आता त्यांच्या लहान बहिणीला, त्यांच्या फ्रेंडला मी जेव नाही घातलं हे कळल्यावर मारतील का नाही? आहे ना? मग घ्या खाऊन. मला नकोय. मला अशी जेवायची सवय नाही. माझी मम्मा होती, ती जेवताना नेहमी मला गोष्ट सांगायची. एवढंच ना गोष्टी फार येतात मला, पण एक कंडिशन आहे बरं का आपली. म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगायला सुरुवात केली की तुम्ही खायला सुरुवात करायची. चालेल? एकदा काय झालं, असं एक मोठं जंगल होतं. सुरुवात नाही केली तुम्ही, तर त्या जंगलामध्ये एक मोठा असा सिंह राजा होता. आता तो वयस्कर.
शालिनी वहिनी तुम्ही? मी फोन करून यायला हवं होतं का? म्हणजे तुम्ही कामात होता? छे हो, काही विशेष नाही. या बसा या. सहज आलात? शालिनी वहिनी काय झालं? कुणापाशी तरी मन मोकळं करावं असं वाटलं म्हणून आले. आमच्या घरात इतकी माणसं आहेत, पण घरात काय प्रकार चालू आहे तुम्हाला कळलं असेलच. कळलंय मला सगळं. माझ्या मनात काय चाललंय याची कुणाला कल्पनाच नाहीये घरात. शालिनीला काय वाटेल याचा कधीच कुणी विचार केलेला नाही. आणि आता तर शालिनी वहिनी तुमच्या सगळ्या यातना समजतात हो मला. ताई त्या मुलीवर माझा राग नाहीये, खरंच नाहीये. पण तिला पाहिलं ना की मला तिची आई आठवते. नाही मला मान्य आहे ती आता या जगात नाहीये, पण तिने माझा संसार उद्ध्वस्त केला हे मी नाही विसरू शकत नाही. तिला पाहिलं, विदुल्याला पाहिलं की माझा संताप होतो. आणि मग राग अनावर होतो. आणि ताई मला नाही कळत मी काय करू तेच कळत नाही. मी माझं रडगाणं सांगत बसले. उगीच तुम्हाला त्रास. मला कसला आलाय त्रास? कधीही घरी या, अगदी हक्काने या. आपल्या माणसाचा आपल्या माणसांना नाही कधी त्रास होत. कसलीही तुम्हाला मदत लागली तर अगदी निसंकोचपणाने कधीही घरी या. शांत व्हा बरं. सागर, तू सिनियर स्टाफ मेंबरशी बोलून घेतल्यामुळे ना खूप बरं झालंय. एव्हरीबडी इज सो रिलॅक्स नाव. दॅट्स गुड. हे आनंद, पण तुझी एक जबाबदारी आहे. यापुढे तुला स्टाफ मेंबर्समध्ये कुठल्याही प्रकारची अस्वस्थता जाणवली तर लगेच येऊन मला सांग. या शुअर. बरं, मी फाईल्स घेऊन येतो. या. अरे थांबय दादा, क्या वाचावा असतोय बाबा. हेवत आलो. सगळं आलवेलंय. विदुला ताईंनी जीवन घेतलेलं आहे नुकतंच. अरे, तुला कसं कळलं माझा फोन आहे? मगापासून 50 वेळा तुम्हीच तो फोन केला विदुला ताईंची चौकशी करण्याबद्दल. कुठे आहे विदुला? मासाहेबाच्या रूम मध्ये. आजीच्या? हे जीवा, जरा नीट लक्ष द्या. आजीला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. हा, अजिबात त्रास नाहीये. मासाहेब तर 10 वर्षांनी लहान झाल्यासारख्या वागायल्या. इतकी मजा यायला लागली त्यांना तर तुम्ही काय काळजी करू नका. काही लागलं तर सांग मला. हो, कळवतो ना. तुम्ही निवांत राहा. ठीक आहे, ठेवतो मग. बर.
ए आजी, तुला गोष्टी येतात का ग? गोष्टी आठवल्या तर येतील सांगता. ए मग आठवू ना ग, मला ना गोष्टी ऐकायला जाम आवडतं. माझी मम्मा मला रोज रात्री गोष्ट सांगायची. अरे वा, मग मजा होती का तुमची? ए आजी, तू मला अहो जाऊ काय करतेय? मी मात्र तुला ए आजीच म्हणणार. अहो आजी, कसं वाटतं ना? बरं का बाळा, आमची ना ही जुनी पद्धत आहे, सगळ्यांना अहो जाहो म्हणायचं. आता तुम्ही मुलं काय इंग्रजी शाळेत जाता, आता इंग्रजीत काय सगळ्यांनाच अरे जारे ना. पण काय बिघडत नाही. आणि खरं सांगायचं ना तर आजीला अगं तुगच म्हणायला पाहिजे ना. ए हो ना, बरं झालं. मला ना जाम टेन्शन आलं होतं. या घरात केवढी माणसं आहेत, मी सगळ्यांना काय म्हणू? मग मी डॅडींना विचारलं, मग त्यांनी नीट मला समजावून सांगितलं. कमाल आहे तुमची. टेन्शन कसलं घेता त्याच्यात? तसं नाही, पण मला एवढ्या माणसांची सवय नाहीये ना. आमच्या घरी कसं मी आणि मम्मा. हा म्हणजे डॅडी यायचे कधी कधी, पण राहायचे नाहीत, रात्री परत जायचे. ए आजी, हा, एक विचारू का ग? विचारा ना. माझी मम्मा तर आता नाहीये, मग मला जर कधी तिची आठवण आली तर मी तुझ्याकडे येऊ बिनधास्त? या, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा या तुम्ही माझ्याकडे, अगदी बिनधास्त. हाय मुक्ता. सागर बोल. अरे पण तू आत्ता कसा काय फोन केलास? आत्ता कसं काय फोन केला म्हणजे? नाही म्हणजे ह्या वेळेस तू ऑफिस मध्ये बिझी असतोस ना. बिझी आहे, पण तुझा आवाज ऐकावासा वाटला म्हणून फोन केला. सागर, आज फिरकी घ्यायला कोणी दुसरं मिळालं नाही तुला? नाही मुक्ता, खरंच तुझा आवाज ऐकला ना की खूप बरं वाटतं मला. सागर, तू नक्की ऑफिस मध्येच आहेस ना, का दुसरीकडे कुठे आहेस? ऑफिस मध्येच आहे, माझ्या केबिन मध्ये. का? तुझा एकंदरीत मूड बघून असं वाटतंय की तू कुठल्या तरी हिल स्टेशन वरून मला आरामात फोन करतोस. नाही नाही, तुला जे वाटतंय ना ते अगदी बरोबर आहे. अरे पण तू तर म्हणालास तू ऑफिस मध्ये बसलास. हो, ऑफिस मध्येच आहे. पण कसं असतं मुक्ता की आपण डोळे बंद केले ना की आपल्याला हवं त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. बरोबर की नाही? तसंच मी आता एका निसर्गरम्य ठिकाणी आहे, पण काय ना मुक्ता, मी एकटाच आहे. तू येतेस? सागर, बरा आहेस ना तू? तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. येतेस? सागर, आपण ऑफिसच्या फोनवरून किती वेळ बोलतोय काय कळतंय का तुला? आणि मला सांग, तुझ्या ऑफिस मधली एखादी मुलगी अशी खूप वेळ फोनवरती बोलत असेल कामं सोडून, तर चालेल तुला? हो चालेल. म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या चांगल्या मुलाशी बोलत असेल तर नक्की चालेल मला.
सागर. सागर मी तुला थोड्या वेळाने फोन करतो. हां, बाय. सॉरी. नाही ठीक आहे. आज संध्याकाळी प्रोडक्शन स्टाफची मीटिंग आहे ना? अरे हो, आजच आहे नाही का? हे पॉईंट डिस्कस करायचे. ठीक आहे. चल, थँक्स. ए आनंद, माझ्या एक ओळखीचे आहेत, त्यांचा मॅरेज ब्युरो आहे. तुझे डिटेल्स मी दिले होते त्यांना, ते करतील कॉन्टॅक्ट तुला. थँक्स सागर, पण इनफॅक्ट मला जे गोवर्धन सरांनी प्रपोजल दिलं ना मुक्ताचं, त्याच्याबद्दल सिरियसली विचार करतोय. मी भेटलो मुक्ताला अँड आय थिंक शी इज अ व्हेरी नाईस गर्ल.